आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, आता फक्त शिक्कामोर्तब बाकी। पुढील 9-10 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर करू, सुप्रिया सुळेंची माहिती। ठरलेला आहे ऍक्च्युअली फॉर्म्युला, तो त्याचा फक्त शिक्कामोर्तब व्हायचंच राहिलंय। बाकी फॉर्म्युला सगळा आमचा इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलाच आहे। ते फक्त आता ऑफिशियली पुढच्या 8-10 दिवसात एकत्र येणार, पण सध्या आमच्यासाठी मवियाचं दार बंद। आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहिती नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। वंचितला मवियात घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याची संजय राऊतांचं वक्तव्य। वंचित आणि मवियाच्या नेत्यांमध्ये उत्तम संवाद, किमान 40 जागा जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका असल्याचीही राऊतांची माहिती। आघाडी हा पुढला विषय आहे। आम्ही महाराष्ट्राचा विचार करतो आहोत। महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा, जागा वाटपाबाबत मतभेद नाही। भाजप विरोधात एकत्र लढायचं, ठाकरेंची भूमिका। लवकर ठाकरेंचा दिल्ली दौरा, सूत्रांची माहिती। अजित पवारांचा आधीपासूनच धमकी देण्याचा स्वभाव, शरद पवारांची चांगली माणसं अजित पवारांनी तोडली। अजित पवारांनी अनेक वर्ष पक्षात दादागिरी केली, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। सरकारकडून आम्हाला उद्या बैठकीचं निमंत्रण, पण मी मुंबईमध्ये बैठकीला जाणार नाही, जरांगे पाटलांची माहिती। वाहन अडवल्यास मंत्र्यांच्या घरासमोर वेढा घालण्याचाही इशारा। तर आम्ही तर जाहीर भूमिका केली। देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार, आणि मुख्यमंत्री साहेबाच्या दारात बसणार, अजितदादाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार। नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधल्या इजळी गावात काँग्रेस नेते अशोक चव्हाणांच्या मराठा तरुणांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न, मराठा तरुणांची अशोक चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी। ओबीसी आरक्षणाची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडण्यासाठी सल्लागार समिती स्थापन होणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य।